आव्हान न्यूज. आता काहीही लपणार नाही, आम्ही वास्तव तेच दाखवतो. मध्य प्रदेशातील सराईत हिस्ट्री शीटर गुन्हेगार पिस्तूलसह ताब्यात, भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई. मध्य प्रदेशातील भोपाळ या शहरात गोळीबार करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगारास भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शिताफीनं अटक केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, DYSP केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी एक पथक तयार करून सापळा रचला असता भुसावळ बस स्थानकाच्या जवळील रिक्षा स्टॉप जवळ भोपाळ येथील सराईत गुन्हेगार शादाब रईस कुरेशी वय वर्ष 35 याला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल जप्त करण्यात आले. अटकेत असलेला हा शादाब मध्य प्रदेशातील हिस्ट्री शीटर गुन्हेगार आहे. त्याच्यावर फायरिंगचे अनेक गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारती काळे, विजय नेरकर, अतुल पवार, सोपान पाटील, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, प्रशांत सोनार, जीवन काकडे, दिलीप कोल्हे, चंद्रकांत रायपूरकर, जावेद शहा, योगेश माळी व अमर अढाळे यांच्या पथकानं केली आहे. संजय सिंग चव्हाण यांचा रिपोर्ट, भुसावळ. आज रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी यांना गोपनीय बातमी मिळाली होती आणि आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सर, अप्पर पोलीस अधीक्षक सर यांच्या सूचनांप्रमाणे भुसावळ शहरामध्ये अवैध हत्यारे, अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची चेकिंग सुरू होती आणि त्या दरम्यान गोपनीय बातमी मिळाल्यामुळे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी त्यांची टीम पाठवली होती. त्या टीममध्ये PSI भारती काळे आणि इतर DB पथकातील कर्मचारी होते. तर त्या टीमला भुसावळ बसस्टँडच्या एरियामध्ये रिक्षा स्टॉपजवळ एक इसम हा गावठी पिस्टल घेऊन मिळून आला. तर त्याच्याकडून ते पिस्टल जमा करण्यात आलेलं आहे, जप्त करण्यात आलेलं आहे आणि त्याचं नाव शादाब रईस कुरेश, वय 35 वर्ष आणि तो राहणारा सिकंदरी मध्य प्रदेश येथील आहे. आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडं चौकशी केली असता पुढील बाबी निष्पन्न झाल्यात, ज्याच्यामध्ये त्यानं अशोक गार्डन पोलीस स्टेशन मध्य प्रदेश इथं त्यानं एक अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा आहे त्यांच्याकडे दाखल. तो गुन्हा केल्यानंतर तो तिथून फरार झाला होता आणि त्याला आपण भुसावळ इथं ताब्यात घेतला आहे. त्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे. त्याला ताब्यात घेऊन आपण त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आर्म ॲक्टनुसार आणि मध्य प्रदेश पोलिसांना संपर्क केला असून तिकडच्या गुन्ह्यामध्ये पण त्याला आम्ही नंतर वर्ग करणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.